काही आज काय बाई सकाळी सकाळी मस्त सरप्राईज मिळाले का मुलीला? स्वतःच्या हाताने बनवलेलं थालीपीठ नवऱ्याला खायला द्यायचा योग जुळून आलाय. लाडू, मी म्हटलं होतं ना तुला, तुम्हा दोघांना कुणीच वेगळं करू शकणार नाही. तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनलेले आहात. आला की नाही प्रीतम तुझ्या मागे मागे इकडे? चल जा, त्याला आता तू बनवलेलं थालीपीठ दे खायला. खुश होईल तो. काय पण या थालीपीठने जादू केली आहे कोणास ठाऊक. काही झालं का? जा, मी बघते. वाह वाह वाह, क्या बात है. क्या चव आहे, ही चव, हीच कन्सिस्टन्सी, काय टेक्स्चर. वाह. बस आता अजून काही नको आणि कामालाही जायला नको. अरे मग नको जाऊ, आराम कर इथे, तुझंच घर आहे. अरे काका, माझी तीच इच्छा आहे. हो, आमचं नातं एवढं कमकुवत नाहीये. मी त्याची लग्नाची बायको आहे आणि तो माझं सर्वस्व आहे. मी त्याला नाही सोडू शकत. त्यानं माझ्या गळ्यात हे जे घातलंय ना, ते फक्त मंगळसूत्र नाही, 7 जन्मांच्या साथीचं वचन आहे. आणि हे वचन मी मोडू शकत नाही. म्हणून मी या पेपर्सवर सह्या करणार नाही. अंजली, ठीक आहे, तुला डिवोर्स पेपर्सवर सह्या करायच्या नाहीयेत. बोलायला लावू शकत नाही, समजलं? गुरुजी, मधुरा, तुझ्या डोळ्यावर अंधश्रद्धेचे झापड लावून घेतलीयस तू. ती काढ, डोळे उघडून बघ, मग सत्य दिसेल तुला. अगं अंजली, तुझी सून आहे, या घरची लक्ष्मी आहे. तिला दुखवू नकोस ग, तिच्यावर अन्याय करू नकोस. हे बघ, प्रीतमच्या बाबतीत जे काही घडलंय ना, तो केवळ एक योगायोग असू शकतो. हे पुन्हा पुन्हा सांगते मी तुला. ताई, तू काहीही म्हण, पण माझा गुरुजींवर पूर्ण विश्वास आहे आणि प्रीतमच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही. मधुरा, अगं तुझ्या मुलाचा एवढा चांगला चाललेला संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करतेस तू. असं नको करूस. आम्ही एवढ्या तळमळीने सांगतोय तुला, असं नको करू. आई, गुरुजी तसेच निघून गेले, पण मला खात्री आहे कुणी ना कुणी त्यांना फितवलंय म्हणून ते खोटं बोलले. पण सत्य नक्की समोर येणार. मावशी, तुम्ही आज आमचं ऐकत नाही, पण एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतः. विचार करत होतो की मला ती ओळ सुचली कशी. ते सहज सुचले. मला कविता करायला खूप आवडतं. वेळ मिळेल तेव्हा मी कविता करत असते. हो, मी कसं काय विसरलो. एक काम करता का तुम्ही, मला या प्रोजेक्ट मध्ये साथ देता का? जॉईन मी. हे बघा, एक मोठं प्रोजेक्ट आणि कविता, लिरिक्स,
बेसिकली लिरिकल बेस्ड प्रोजेक्ट आहे आणि 2 महिन्यात आपल्याला सबमिट करायचं. तुम्ही जर माझ्यासोबत असलात तर निम्म्या वेळात काम होऊन जाईल. आणि त्याचबरोबर मला रोज तुमच्या हातचं वेगवेगळं काहीतरी नवीन खायलाही मिळेल. थंडी बघा, विचार करा आणि सांगा. चालेल मला. ग्रेट, ठरलं तर मग उद्यापासूनच कामाला लागू. 1 मिनिट, मला आधी सांगा की तुमचे मिस्टर त्यांना चालेल का? म्हणजे आपण एकत्र काम केलं, तुम्ही असं त्यांना आवडलं नाही तर मध्येच सोडून वगैरे जाणार नाही? असं काहीच होणार नाही. खूप खूप चांगले आहेत ते. त्यांना माझं खूप कौतुक आहे. वेलकम टू द कंपनी मिसेस पुष्पांजली. 1 मिनिट, चला हे घ्या, तोंड गोड करा. आणि त्याच्यानंतर किचन साफ करायचंय. काल रात्रीच सांगितलं होतं तुम्हाला दोघींना. चला पटापट हात चालवा, कामाला लागा. हो. आणि हो, हे झालं की ब्रेकफास्ट तयार करून घ्या आणि मला निरोप द्या. हे सगळे झाले की ब्रेकफास्ट करून घ्या आणि बोलवा मला. बघ, खाल्ल्या मिठाला जागणार होतीस की नाही? जाग आता, कर काम. करते, हळू बोल. त्यांनी जर ऐकलं ना तर आपल्याला इथनं बाहेर काढतील. खायचे पण वांदे होतील, समजलं? चल कामाला लाग. काशू हळू काय करते? एवढं पाणी टाकतात? अगं बाई, तूच घसरून पडशील त्यावरून. अशी कशी पडेल? पडता पडता रोमॅन्टिक पोज मध्ये तुम्हाला सावरेल ना माझा हिरो. जी इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. हिरो आला बघ तुझा. पड पड पड. The subscriber is currently switched off. Please try after some तिचा time. फोन का लागत नाही? तर कोणी ओळखीचा मैत्रिणीचा नंबरही नाहीये माझ्याकडे. नाही आहे. अगं मी आयुष्यभर फक्त त्रासच दिलाय. तिचा अपमान केला, तिला दुःख दिलं. त्याला कंटाळून तिने जीवाचं बरं वाईट केलं तर नाही. विश्वजित मला शोधत आहे. मी तुला खूप बोललोय, मला माहिती आहे. आयुष्यभर मी तुला त्रास दिला, पण मी तुला एक सांगू, जमलं तर मला प्लीज माफ कर. आजपर्यंत मला जो त्रास दिला त्याबद्दल खूप वाईट वाटतंय म्हणाले. मलाही वाटलं की त्यांना खरंच पश्चाताप झालाय, पण तरी माझ्या कानांवर, माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. जो माणूस काल मला म्हणत होता की माझ्या आयुष्यातून निघून जा, तो माझी माफी मागत होता. आई, अजूनही मला काही कळत नाहीये. खरंच मला कशावर विश्वास बसत नाही का? मधुराताई, तुम्ही माझ्यावर किती रागवलात ना बाई, तरी मी बोलणारच. हो,
तुम्हाला इतका त्रास होताना बघून जीव तुटतोय माझा. हे प्रीतमराव स्वतःच्या आईशी असं कसं काय वागू शकतात? बरं हे बघताना मला इतका त्रास होतोय